हॅलो, मी शिवानी. मम्मीने त्यांच्या घराच्या मागे ना साईबाबाचं एक नवीन मंदिर झालेलं होतं. मम्मीने ते भरपूर वेळेस गेले होते, पण मला पण जायची इच्छा होती. मागच्या वेळेस आले तरी जाणं नव्हतं झालं. तर मग मम्मीला म्हटलं ह्यावेळेस जाऊनच येऊ आणि किट्टूला पण करमत नव्हतं, तर तिचं पण खेळणं वगैरे होईल. आणि आम्ही ठरवूनच आलो होतो की तिथं थोडं घालवायचा, भरपूर वेळ बसायचं तिथं. त्यानंतर दर्शन वगैरे घेतलं. तिथं महादेवाची पिंड पण होती साईबाबांच्या मूर्तीसमोरच. आणि मी अशी नंदीच्या कानात बोलत होते, तर ती पण माझी पाहून नक्कल करत होती. दत्ताचं पण मंदिर होतं तिथं छान असं छोटं. आणि मस्त असे झाडं वगैरे लावलेले होते तिथं. मग आम्ही मस्त तिथं बसलो. पिल्लू पण थोडं वेळ खेळली. आणि तिथे एक बाबा होते. मग त्या बाबांना विचारली तर साफसफाई वगैरे कोण करतं. तर ते म्हणे कोणी पण त्यांची इच्छा असेल ते स्वतःहून येऊन साफसफाई वगैरे करून जातात. तर मग काय मम्मीने मी घेतलं मनावर आणि दोघी पण लागलो झाडून वगैरे घ्यायला. कारण की आपण घरातलं सकाळी झाडतो आणि संध्याकाळी पण झाडतोच ना. तर मग तसंच म्हटलं संध्याकाळी कोणी नाही झाडलं तर मग आपण झाडून घेऊ म्हटलं. तर मग आम्ही दोघींनी पण साफसफाई करायला घेतली. आणि तिथं मम्मी बाहेरचा परिसर झाडत होती, मी मधलं आवरलं. तशी ऑलरेडी भरपूर स्वच्छता होती तिथं, पण आपली मनाची समाधानी काय म्हणते तर म्हटलं घ्यावं थोडंसं कावरून. आणि खूप छान प्रसन्न वाटत होतं देवाची सेवा केल्यावर. बाकी काय नाही झालं माझ्याकडून, तर एवढं तर झालं. थोडं प्रसन्न पण वाटलं. आणि किट्टूला पण करमणूक होऊन गेली. ती पण लुडबुड्स करीत होती मध्ये मध्ये. तिचं काय आवरायचं काम चालू होतं ते काही कळालंच नाही. त्यानंतर तिथे एक आजी आल्या होत्या, त्या कायम आरती वगैरे करतात तिथं सकाळ संध्याकाळ. तर मग बरं झालं आरतीच्या टायमिंगलाच गेलो होतो आम्ही तिथं. मग आरती वगैरे पण करून घेतली. आणि त्यांच्या निमित्ताने आम्हाला पण आरती करायची संधी भेटली. मम्मीनी मी किट्टू आम्ही दोघी तिघींनी पण आरती वगैरे केली. आणि किट्टूला पण करायची होती. तो दिवा इतका जड होता की तिच्याकडून पडायची भीती वाटत होती. पण जाऊ दे म्हटलं, थोडंसं तिला तिच्याकडून तिच्या हातून पण वळून वगैरे घेतलं. त्यानंतर दत्ताची पण आरती वगैरे करून घेतली. आणि खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं. तर असा होता माझा आजचा व्लॉग. कसा वाटला नक्की सांगा. आणि तिथून आम्ही निघालो तर खूप छान व्ह्यू होता. रात्रीचा संध्याकाळ होत आली होती तर पूर्ण असं लालसर वगैरे आकाश वगैरे झालेलं होतं. खूप छान वाटलं. तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.